तुमच्या घरातही असं होतं का? मुलांना भूक लागते, पण जेव्हा आपण त्यांच्यासमोर ड्रायफ्रुट्स ठेवतो. मम्मा मला ड्रायफ्रुट्स नको, मला काहीतरी चॉकलेट हवं. माझ्या मुलीचे अगदी असंच आहे. काल दुपारी तिला भूक लागली म्हणून मी पटकन ड्रायफ्रुटचा डबा काढला आणि तिच्यासमोर थोडेसे ड्रायफ्रुट्स ठेवले. ती माझ्याकडे बघून म्हणाली, आई मला ड्रायफ्रुट्स नाही खायचे. मग काय, जर मुलांना ड्रायफ्रुट्स आवडत नसतील तर तेच ड्रायफ्रुट्स त्यांच्या आवडीच्या डिशमध्ये बदलून टाकायचे. मग मी किचनमध्ये बघायला सुरुवात केली की कोणकोणते ड्रायफ्रुट्स उपलब्ध आहेत. जे काही मिळालं ते सगळं एकत्र काढून घेतलं, कारण माझ्या मनात एकच विचार होता, मुलीला पौष्टिकही खायला मिळालं पाहिजे आणि ते तिला आवडलंही पाहिजे. तर मी इथे एका पॅनमध्ये 2 वाटी मखाने घेतले आणि 1 चमचा साजूक तूप घेऊन मस्त असे मखाने खमंग कुरकुरीत होईल तोपर्यंत भाजून घेतले. मखाना हाताने फुटला की समजायचं मखाने आपले अगदी परफेक्ट भाजून झालेले आहे. आता त्याच पॅनमध्ये मी परत 1 चमचा साजूक तूप घेतलं आणि 1 वाटी काजू घेतले आणि 1 वाटी बदाम घेतले. हे देखील आपल्याला अगदी हलके असे परतून घ्यायचे आहे. आता याच काजू बदाममध्ये मी 2 चमचे पंपकिन सीड्स आणि 2 चमचे वॉटरमेलन सीड्स घालत आहे. ह्या बिया खूप पौष्टिक असतात आणि या मिश्रणाची चव आणखी छान करतात. आता हे सगळं एकत्र हलक्या आचेवर 2 ते 3 मिनिटं खमंग भाजून घेतलं. आता यानंतर मी त्याच वाटीने 1 वाटी मनुका घेतला. मनुका जास्त भाजायचा नाही, फक्त 1 चमचा तुपामध्ये हलक्या हाताने परतून घ्यायचा. जेव्हा माझी मुलगी ड्रायफ्रुट्स खायला किंवा दूध प्यायला नाही म्हणते ना, तेव्हा मी अशाच ट्रिक वापरून तिला हे बनवून देते आणि ती सहजपणे खाऊन पण घेते. आता इथे मी फ्रीजमधून 1 वाटी बिया काढलेले खजूर काढून घेतले. या खजुरामुळे मिश्रणाला अगदी नैसर्गिक गोडवा येतो आणि त्यामुळे वेगळी साखर घालायची गरज पडत नाही. खरं सांगायचं झालं तर मुलांना जे काही हेल्दी आणि पौष्टिक देता येईल ते सगळं मी या रेसिपीमध्ये वापरण्याचा प्रयत्न केला. कारण माझी मुलगी ड्रायफ्रुट्स खायला खूप नाटक करते, म्हणून मी ही छोटीशी स्मार्ट ट्रिक मला सुचली. आणि हो, तुमच्याकडे यापैकी एखादं ड्रायफ्रुट्स नसलं तरी काही हरकत नाही. घरात जे उपलब्ध असेल ते वापरूनही ही रेसिपी अगदी छान होते. तर आता मी काय केलं, सगळे ड्रायफ्रुट्स मिक्स करून घेतले आणि जाडसर बारीक करून घेतले. त्याचबरोबर इथे सगळ्यात शेवटी मी 1 वाटी बिया काढलेलं खजूर जे भाजून घेतलं होतं तुपामध्ये, ते देखील मस्त असं बारीक करून घेतलं. खजुरामुळे या मिश्रणाला छान नैसर्गिक गोडवा येतो आणि सगळं मिश्रण एकत्र बांधायलाही खूप मदत होते. त्यामुळे वेगळी साखर घालायची गरज पडत नाही. आता या मिश्रणाचे मी छोटे छोटे गोळे करून घेत आहे. कारण खरं सांगायचं झालं तर हे करताना माझ्या मनात एकच विचार सुरू होता की तिला हे आवडेल की नाही माझ्या मुलीला. आणि हे जे सगळे गोळे बनवले याला मी हलक्या हाताने चौकोनी आकार दिला, कारण मुलांना नवीन आणि आकर्षक दिसणारे पदार्थ जास्त आवडतात. साधी गोष्ट थोड्या वेगळ्या पद्धतीने सादर केली की त्यांच्यासाठी ती खास बनते. आतापर्यंत सगळं तयार झालं आहे, पण अजून एक छोटीशी जादू बाकी आहे. खरं तर हीच ती स्टेप आहे जी मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणते. इथे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट वापरत आहे, कारण मला त्याची चवही आवडते आणि गोडपणाही अगदी बॅलन्स राहतो. चॉकलेट मेल्ट करताना इथे मी नेहमी डबल बॉयलर पद्धत वापरते, म्हणजे चॉकलेट जळतही नाही आणि अगदी छान स्मूथ वितळतं. मला डार्क चॉकलेटची चव खूप आवडते आणि ड्रायफ्रूटसोबत त्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. आता एक एक करून सगळ्या ड्रायफ्रूट कँडीज चॉकलेटमध्ये डीप करून बटर पेपरवर ठेवत आहे. बघा, आता याचा लूक पूर्णपणे बदललेला आहे. दिसायला अगदी बाजारात मिळणाऱ्या चॉकलेटसारखे वाटत आहेत. अशा प्रकारे सगळ्या ड्रायफ्रूट कँडीजला चॉकलेटचं कोटिंग तयार करून घेतलं. आता दिसायलाच किती छान वाटत आहे ना. शेवटी थोडेसे रंगीबेरंगी शुगर बॉल्स वरून टाकले की त्यांचा लूक अजून सुंदर दिसतो. हे टाकणं अगदी ऑप्शनल आहे, पण मुलांसाठी बनवत असाल तर त्यांना हे खूप आवडतं. फक्त अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे चॉकलेट छान सेट होतात. अशा पद्धतीने चॉकलेट तयार करून ठेवले की मुलांना भूक लागली की लगेच देता येतात. चला आता बघूया माझ्या मुलीचं रिॲक्शन काय आहे. तिला अजूनही माहित नाही की मी तिच्यासाठी काय बनवत आहे. इरा, वाव, मम्मा चॉकलेट्स. यम्मी. तुमच्याकडे मुलांकरता कोणते हेल्दी लाडू किंवा स्नॅक्स बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा.